SWP मध्ये मार्केट डाऊन होतं तेव्हा काय होतं, माझे पैसे लॉसला जातात का, येणारे पैसे टॅक्स फ्री येतात, किती टॅक्स फ्री आहेत, टॅक्स जास्त लागला तर कसा लागणार आहे, पैसे मी एकदम विड्रॉ करू शकते का, पैशांवर लोन घेऊ शकते का, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी सारिका गागरे, तुमची पर्सनल फायनान्स एक्सपर्ट. SWP मध्ये खूप गोंधळ आहे, रिटर्न्स खूप छान बनत आहेत. जेव्हा चार्ट बघतो तेव्हा ते रिटर्न्स चांगले वाटत आहेत. प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट आपण जेव्हा इन्व्हेस्ट करतो तेव्हा टॅक्स फ्री रिटर्न्स चांगले दिसणं, या सगळ्या गोष्टी आहेत, खूप छान वाटतंय. पण सगळ्यांचा गोंधळ माजलेला आहे. ऍक्च्युली SWP मध्ये मार्केट डाऊन जातं तेव्हा आपले पैसे आम्हालाच दिले जातात का? तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सायंटिफिकली समजावून सोप्या भाषेत सांगणार आहे, तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 30 लाख रुपये मी इन्व्हेस्ट केले, 30 लाखांवर 20,000 मला महिन्याला इन्कम येत आहे. मी मागच्या 10 वर्षांमध्ये जवळजवळ 24 लाख ॲज अ इन्कम घेतलंय, म्हणजे ते पैसे मी वापरून झालेत. प्लस माझ्या 30 लाखांची अमाऊंट जी आहे ती 71 लाखांपर्यंत गेली. म्हणजे काय की माझा टोटल प्रॉफिट हा 71 लॅक्स प्लस 24 लाख असा झालेला आहे. म्हणजे माझी अमाऊंट असं म्हणू शकतो आपण मोठी 3.5 पट झाली आहे 10 वर्षांमध्ये. SWP म्हणजे काय तर सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. म्हणजे काय, मी पैसे विड्रॉ करते. सो जसे तुम्ही काही गोष्टी खर्च करताना तुम्ही 10 रुपये देता आणि त्याच्या अगेन्स्ट वस्तू घेता, सेम म्युच्युअल फंड्समध्ये आहे. तुम्ही युनिट सेल करता आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्ही कॅश घेता. सो तुम्ही युनिट बाय करत असता, तुम्ही म्युच्युअल फंडचे युनिट बाय करत असता. तर याच्यामध्ये मी काय केलंय, 41,000 मधले माझे दर महिन्याला माझा NAV जसं वरती खाली होतो. सो पहिल्या महिन्यात NAV 72,000 होता, मग 70 गेला, मग 69 गेला. म्हणजे काय, मार्केट पडलं तर तेव्हा माझे किती युनिट जात आहेत किंवा किती युनिट विकले जात आहेत. 103 जेव्हा NAV झाली आहे तेव्हा माझे युनिट किती सेल होत आहे. पहिले मार्केट डाऊन होतं तेव्हा माझे जास्त युनिट सेल झाले होते, तेव्हा माझे युनिट 280 वगैरे सेल व्हायचे. पण NAV वाढला, म्हणजे म्युच्युअल फंडची किंमत वाढलेली आहे. तर त्याच्यामुळे तुमची जी अमाऊंट, म्हणजे तुमचे जे युनिट आहेत ते फक्त 193 सेल झालेत. प्लस तुम्हाला 20,000 महिन्याला येत आहेत. असे तुमचे जवळजवळ 376, म्हणजे 1 वर्ष झालंय. 1 वर्षामध्ये तुम्ही जवळजवळ 2,40,000, म्हणजे जवळजवळ 2.5 लाख तुम्ही विड्रॉ केलेत. 2.5 लाख विड्रॉ करून सुद्धा तुमची अमाऊंट ही 40,52,000, म्हणजे 40.5 लाख रुपये झाले. 30 लाखाच्या अमाऊंटवर मी ऑलरेडी 2.5 लाख काढलेत आणि प्लस माझी जी अमाऊंट आहे ती 40 लाखांपर्यंत गेली. म्हणजे काय, तर मी 30 लाख इन्व्हेस्ट केलेत, त्याच्यावर दर महिन्याला 20,000, म्हणजे काय तर 10 वर्षांमध्ये मी 24 लाख विड्रॉ केलेत. म्हणजे मी त्या अकाउंटला घेतलेत आणि ते खर्चही केलेत. प्लस माझी जी 30 लाखाची अमाऊंट आहे ही आपल्याला इथे 71 लॅक्स पर्यंत झाली. हा सगळा पास्ट परफॉर्मन्स आहे, डिस्क्लेमर आहे, सगळा पास्ट परफॉर्मन्स आहे. असेच रिटर्न फ्युचरमध्ये मिळतील असं नाही, पण हे झालेलं आहे. आणि SWP वर्क कशी करते हे आपल्याला ह्याच्यातून बघायचं आहे. सो म्युच्युअल फंड इज ऑल अबाउट NAV, ऑल अबाउट युनिट, आणि तुम्ही तुमच्या गोलमध्ये त्याला कसं मॅप करता हे बघायचं आहे. कारण आपल्याला मी किती वेळा तुमच्यासाठी रील्स बनवलेत की तुम्ही एवढी प्रॉपर्टी घेता, 70 लाखांची तुम्ही प्रॉपर्टी घेताय, त्याच्यावर तुम्ही 10 लाखांचा स्टार्टिंगला टॅक्स भरताय, त्याच्यासोबत लोन सुद्धा घेताय 50 लाखांचा, म्हणजे ते घर गेले आपल्याला 1.5 कोटींपर्यंत. आणि जर पुढच्या 10 वर्षानंतर तुमचं ते घर जर 1.5 कोटींना गेले तर तुम्ही पूर्णपणे लॉसमध्ये आहात. तर तुम्हाला आज जर कळालं असेल की SWP कशी वर्क करते, तर तुम्हाला दिलेला खाली नंबर आहे, त्याच्यावर तुम्हाला कनेक्ट करायचंय. तुम्हाला तुमचा जो फंड आहे, समजा हे 30 लाख मी एका फंडाचे तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगितलं, तुम्हाला काही लमसम अमाऊंट इन्व्हेस्ट करायची असेल, ती 20 लाख असू शकते, 50 लाख असू शकते, 1 कोटी, 10 कोटी, किती असू शकते. तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्हाला माझ्याशी डायरेक्ट झूमवर कनेक्ट करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. त्यांना सांगा की मला एवढी अमाऊंट इन्व्हेस्ट करायची, मॅडमची कॉल माझा कनेक्ट करा. तर तुम्हाला आयदर कॉलवर आपण बोलू शकतो किंवा झूमवर कनेक्ट करू शकतो. आपलं ऑफिस अंबरनाथला आहे, तुम्ही ऑफिसला व्हिजिट करू शकता किंवा पुण्यालाही मी व्हिजिट करत असते, तेव्हाही 1 to 1 भेटू शकता. आपली टीम तुम्हाला कनेक्ट करेल. सो बिंदास इन्व्हेस्ट करा, तुम्हाला कुठेही घाबरायची गरज नाहीये. जसं मी इथे सिम्पल करून सांगितल्या गोष्टी, तसंच आपला जेव्हा 1 to 1 कॉल असेल तेव्हा सगळ्या गोष्टी सिम्पल करून सांगेल. सो तुम्हाला जर इन्व्हेस्ट करायचं असेल तर नक्की कनेक्ट करा. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जर सोप्या भाषेत कळाला असेल, ॲक्च्युली काय होतं, काय टेक्निकल गोष्टी असतात, हे तुम्हाला अजून ऐकायचं असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा. आपलं चॅनल नवीन आहे, सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामवर जसं तुम्ही मला प्रेम दिलंय, खूप छान फॉलोअर्स वाढलेत, तसं इथे सुद्धा आपल्याला सबस्क्रायबर वाढवायचे, अवेअरनेस वाढवायचे इफेक्टिव्हली.
सो थँक्यू शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला. धन्यवाद. Mutual fund investment are subject to market risk. Read all scheme related documents carefully. Past performance may or may not sustain in future.